माऊली शेठ, दुपारी झालेल्या पावसामुळं मागच्याच वर्षी उभारण्यात आलेलं हे जे धनामेठी मार्केट आहे आज जमीनदोस्त झालेलं आहे, भुईसपाट झालेलं आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, काय सांगाल? खरं तर 1 वर्ष देखील झालं नाही. मागच्या सप्टेंबरमध्ये मला वाटतं हे तात्पुरते शेड उभारले होते आणि त्यावेळेला असं सांगण्यात आलं होतं की साधारणतः 4-5 वर्ष आपल्याला या शेडमध्ये व्यापार करता येईल. तर त्यावेळेलाही मी, संतोषदादा, आम्ही सगळ्यांनी अशी विनंती केलेली होती की थोडेसे पक्के शेड होतील यासाठी आपण हे करावं. आदरणीय विक्रम घोर यांचं डेकोरेटरचं आहे. मी त्यांना सांगितलं होतं की असे शेड्स उभारायचे. त्यांनी मला वाटतं कोटेशन काहीतरी दिलेलं होतं आणि ते बाजार समितीनं असं सांगितलं की ते खूप महाग होत आहेत. तसे देखील या 4 शेडला 38 लाख रुपये मला वाटतं गेलेले आहेत. प्रचंड मोठं नुकसान आहे शेतकऱ्यांच्या हिशोबाने. आजच आता अनेक व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचं फोन येत आहेत, एवढं पैसे खर्च करून आमचा काय उपयोग, म्हणजे आमच्या व्यापाऱ्यांचा किंवा शेतकऱ्यांचा काय उपयोग आहे की आता आम्हाला मला आता फोन आले होते. मी आता इथं उभा आहे, उपसभापती आहेत, काही संचालक, आम्ही सगळेजण आलो. खरं तर ही वादळामुळं शेड गेली तिथपर्यंत ठीक आहे, पण त्यावेळेला आमची मागणी ही होती की इथे पक्की शेड करा. 2010 साली घेतलेली ही जागा जर आजपर्यंत म्हणजे कंप्लीट आता 16 वर्ष होत आहेत. 16 वर्षात जर आपण इथं पक्कं काम करू शकत नसू तर हे अपेश कुणाचं आहे? खरं तर ती जागा जी घेतली ती अपेश झाकण्यासाठीचं खरं आम्ही काहीतरी करतोय हे दाखवायला हे सगळं केलं होतं. आणि मी प्रामाणिक सांगतो, आमचे देखील काही संचालक आहेत, त्यांची देखील असं करण्याची म्हणजे इच्छा नव्हती, पण ते बोलू शकत नाहीत, दबलेले आहेत. आम्ही स्पष्टपणाने बोललो होतो, पण अनेक संचालक असे का त्यांच्या डोक्यात असं शेड तात्पुरतं करावं, त्याच्यासाठी 38-40 लाख रुपये खर्च करावेत, या अशी अपेक्षा नव्हती. जे आता आम्ही विरोधात आहोत तो काही विषय नाही, पण इथं विरोध आणि ही बाजू हे नाही. हे पैसे शेवटी शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे आहेत आणि 38 लाख 40 लाख ही खूप मोठी रक्कम आहे. याच्यामध्ये जर इतके पैसे टाकले असते तर कदाचित 1-2 शेड्स ही पक्की शेडसुद्धा झाली असते. आम्ही त्यावेळेला आमचं म्हणणंही मांडलं होतं, परंतु ऐकून घेण्यात आलेलं नाही. म्हणजे ही शेतकऱ्याच्या पैशाची सरळ उधळपट्टी आहे. आम्ही ज्यावेळेला त्या जागेला, नवीन जागेला विरोध केला आणि म्हणून आमचं म्हणणंच हे होतं की एवढी 13 एकर जागा इथं आहे, तर मग या 13 एकर जागेचा वापर करा. यात आमचं म्हणणं हेच होतं की परमनंट काहीतरी स्ट्रक्चर इथं उभं करा. मी स्वतः, आमचे 2 संचालक भास्कर शेठ गाडगे, आदरणीय संतोषदादा चव्हाण, आम्ही ही मागणी केली होती की तुम्ही काय प्लॅन केला आहे. खरं तर दुर्दैवाने आम्हाला तो प्लॅन देखील दाखवण्यात आला नाही की तुम्ही काय प्लॅन केला आहे. सबमिशन जर केलं आहे टाऊन प्लॅनिंगला तर काय सबमिशन केलं हे देखील दाखवण्यात आलं नाही. आणि असा हा खेळ म्हणजे कारण नसताना शेतकऱ्यांच्या मोठ्या रकमेचा हा म्हणजे नुकसानीत गेलं किंवा उधळपट्टी मी म्हणेल एका अर्थाने. ज्यांची मेजॉरिटी आहे, जे सत्तेमध्ये बसलेले आहेत, ते मनमानी कारभार करतायत, ऐकत नाही. 100% तसंच सुरू आहे. तुम्हाला परत सांगतो प्रामाणिकपणाने की इथे शेड, अशा प्रकारची शेड व्हावी, या अनेक सुज्ञ संचालकांची देखील, आमची तर नव्हतीच, पण खाजगीत बोलताना काही संचालक आहे आम्हाला बोलले, या अशा प्रकारचे शेड उभे करण्यापेक्षा आता बघा, जे घडू नये ते घडले. हे काय मी म्हणत नाही की सभापतींनी पाडलं, उपसभापतींनी पाडलं किंवा सत्तेतल्या कोणी पाडलं, हा आमचा आरोप नाही. नॅचरल कॅलॅमिटी आहे, ही नैसर्गिक आपत्ती आहे. पण याच्याऐवजी त्यावेळेला विक्रम डेकोरेटरचं मोठं जास्तीचं कोटेशन आलं होतं, त्याच्यात त्याची जबाबदार राहिली. आता आमचं म्हणणं हेच आहे, एवढी मोठी नुकसान झाली आहे तर याच्यामध्ये त्याच्याकडून ती नुकसान भरपाई करून घेतली पाहिजे. आपण बघा, कोणतंही टेंडर असेल, 5-10 लाखाचं जरी टेंडर असेल, त्याला लायबिलिटी पिरियड असतो. म्हणजे त्या काळातल्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतील, त्याच्या दोष दुरुस्त्या हे त्या माणसावर, तो कॉन्ट्रॅक्टर त्याच्यावर जातो. म्हणून या शेडचे देखील 38 लाखाची शेड आहे, की त्या कॉन्ट्रॅक्टरकडून ती पुन्हा उभी करून घेतली पाहिजे, एवढीच आमची मागणी. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.